हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण सायन्सची जे न्यूमरिकल सिरीज सुरू केली आहे त्यातला आपला फर्स्ट लेक्चर आज आहे. आणि त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर जो आहे तुमच्या सायन्स वनचा ग्रॅव्हिटेशन, त्याच्यातले एक्सरसाइज मधले 1 2 3 4 5 6 7 हे 7च्या 7 पण न्यूमरिकल एकदम कमी वेळामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. बघा मग आता सगळ्यात पहिला जो न्यूमरिकल आहे आपला, an object takes 5 seconds to reach the ground from the height of 5 meter on the planet. आता बघा, एखादा ऑब्जेक्ट आहे, हा समजा का एखादा ऑब्जेक्ट आहे, हा जमिनीपासून जो आहे तो 5 मीटरवर आहे. आता हा जो 5 मीटरवर आहे याची इनिशियल वेलोसिटी, आत्ताची वेलोसिटी किती आहे, हा थांबून आहे. म्हणजे याची इनिशियल वेलोसिटी जी आहे आत्ताची ते आहे 0. इनिशियल वेलोसिटीचा सिम्बॉल जो आहे तो असते यू. आता आपण गिवन काय काय ते लिहून ठेवू. सगळ्यात पहिले आपण लिहू ए क्वेश्चन वे हा गिवन दॅट. सगळ्यात पहिले आपल्याला दिलाय टाइम दिलाय आपल्याला. टाइमचा सिम्बॉल आपला टी इज इक्वल टू 5 सेकंड. त्याच्यानंतर तुम्हाला दिलाय डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल असतो आपला एस इज इक्वल टू, हा दिलाय आपल्याला 5 मीटर. आता ऑब्जेक्ट जो आहे तो आपला पहिले रेस्टवर असते, त्याच्यामुळे देअरफॉर यू इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिलाय, इनडायरेक्टली आपल्याला 0. आणि जी ची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला फाइंड करायची आहे. आता आपण इथं न्यूटन्सचा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जो आहे तो यूज करू शकतो. नाउ वी हॅव, आपल्याकडे न्यूटन्सचा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता पहा, ए म्हणजे काय होते, ऍसेलरेशन, आणि जी म्हणजे काय होते, ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्ही लक्षात ठेवा, ए आणि जी जो आहे तो सिमिलर आहे. ए च्या जागी आपण जी यूज करू शकतो, जी च्या जागी आपण ए यूज करू शकतो. आता पहा, एस ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 5 इज इक्वल टू यू ची व्हॅल्यू किती आहे 0 इंटू टी ची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस हाफ ए म्हणजेच काय होते जी, आणि हेच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे इंटू टी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 5, आणि याचाच काय करायचं आहे आपल्याला स्क्वेअर, बिकॉज टी चा काय आपला स्क्वेअर. आता बघा, 5 इज इक्वल टू 0 इंटू 5 म्हणजे काय होईल 0 प्लस हाफ जी, आणि 5 चा स्क्वेअर किती होईल, मग हा होईल आपला 25. आता 2 जो आहे इथं आपण लिहून घेऊ 5 इज इक्वल टू हाफ जी इंटू 25. 2 डिवाइड मध्ये आहे, इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय, म्हणजे 5 इंटू 2 इज इक्वल टू जी इंटू 25. याला आपण इकडे घेऊन जाऊ. इथं का होईल मग आपला 5 इंटू 2 25, मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड, 25 इज इक्वल टू जी इज इक्वल टू 5 5 25, 2/5 म्हणजे किती होते 0.4. आणि ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वे, त्याच्यामुळे याचा युनिट राहील मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि लास्ट मध्ये जो आहे आपल्याला आन्सर वर्डिंग मध्ये लिहायचा आहे, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ जी इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा जो आहे आपला एवढा सिंपल जो आहे 2 मार्कासाठी न्यूमरिकल विचारते, आणि एवढा सॉल्व्ह कराल तर तुम्हाला फुलच्या फुल मार्क भेटून जाईल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आता हा जो बी क्वेश्चन आहे, हा पहा एकदम बढिया क्वेश्चन आहे, आणि हा जर आला तर तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जाते. पहा मग आता इथं 2 प्लॅनेट आहे, एक प्लॅनेट आहे ए आणि दुसरा प्लॅनेट आहे बी. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. इफ मास ऑफ ए इज ma, प्लॅनेट ए जो आहे त्याचा मास दिला आपल्याला ma, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट, इथं कंडिशन दिली आहे पहा, व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. आता पहा, इथं तुम्हाला रेडियस बद्दल आणि जी च्या व्हॅल्यू बद्दल 2 वेगळ्या वेगळ्या अशा कंडिशन दिल्या आहे, आणि त्या कंडिशन नुसारच आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. पहा मग आता इथं आपले 2 प्लॅनेट आहे, प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी. इथं लिहून घेऊ आता आपण फॉर प्लॅनेट ए, आणि या साईडला लिहून घेऊ आपण फॉर प्लॅनेट बी. आता प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी आहे, आपल्याला एक एक गोष्टी काढायची आहे. सगळ्यात पहिले काढायला लागेल आपल्याला मास. काय काढायला लागेल आपल्याला मास. प्लॅनेट ए चा मास किती आहे, याला म्हणू शकतो आपण ma. प्लॅनेट बी चा मास किती आहे, तर हा आहे आपला mb. त्याच्यानंतर आपण लिहू इथं रेडियस. प्लॅनेट ए ची रेडियस जी आहे ते आहे आपली ra, प्लॅनेट बी ची रेडियस जी आहे ते आहे आपली rb. ओके. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी,
ही आहे आपली प्लॅनेट ए साठी GA आणि प्लॅनेट बी साठी GB. आता दिली आहे तुम्हाला कंडिशन, पहा मग आता इथं का म्हणते, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. नाउ रेडियस ऑफ प्लॅनेट ए म्हणजे काय होते RA, इज म्हणजे काय होते इज इक्वल टू हाफ म्हणजे डिवायडेड बाय 2 प्लॅनेट रेडियस ऑफ प्लॅनेट बी म्हणजे RA इज इक्वल टू RB बाय 2. यालाच आपण काय लिहू शकतो 2 डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय 2RA इज इक्वल टू RB म्हणजे RB ची व्हॅल्यू काय आली आपली 2 इंटू RA. हे व्हॅल्यू आपल्याला कामात येणार आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे पहा, द व्हॅल्यू ऑफ पहा इथं द व्हॅल्यू ऑफ G ऑन प्लॅनेट बी इज हाफ द व्हॅल्यू ऑफ A. इथं उलटा दिलाय, पहिले B चा दिलाय म्हणजे GB इज इक्वल टू हाफ म्हणजे काय होते डिवायडेड बाय 2 न इथं लिहू शकतो आपण GA. याला बी समजा आपण इकडे घेऊन आलो तर काय होईल हा 2 इंटू GB इज इक्वल टू काय होईल आपला हा GA म्हणजे GA ची व्हॅल्यू काय आली 2 इंटू GB, RB ची व्हॅल्यू आली 2 इंटू RA, GA ची व्हॅल्यू आली 2 इंटू GB. एवढा क्लिअर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, मास काढायचा आहे. व्हॉट मस्ट बी द प्लॅनेट मास ऑफ प्लॅनेट बी. प्लॅनेट बी चा मास किती आहे तेच आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एक मिनिट हा असा थोडासा आपण वर घेऊन घेऊ. आता G चा फॉर्म्युला आहे, नाव G इज इक्वल टू का फॉर्म्युला आपला G इज इक्वल टू GM बाय R स्क्वेअर. G इज इक्वल टू स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल GM बाय R स्क्वेअर. आता असा फॉर्म्युला आहे आपल्याला काढायचा आहे. आता G ची व्हॅल्यू जी आहे कॅपिटल G ची ते दोघांकडे बी कशी व्हॅल्यू आहे आपली सेम आहे. कॅपिटल G ची व्हॅल्यू कशी आहे दोघांकडे बी आपली सेम आहे. आता आपण काढू GA ची व्हॅल्यू. GA इज इक्वल टू G तर सेम आहे, M प्लॅनेट ए साठी काय आपला MA, R प्लॅनेट ए साठी काय आपला RA स्क्वेअर. तसंच आपण काढू बी प्लॅनेट साठी GB इज इक्वल टू G तर सारखाच आहे, M हा B डिवायडेड बाय R च्या जागी RB चा स्क्वेअर. ओके, फक्त का केलो आपण G चा फॉर्म्युला होता GM बाय R स्क्वेअर, G च्या जागी GA लिहिलो, M च्या जागी MA लिहिलो, R च्या जागी RA लिहिलो, G च्या जागी GB लिहिलो, M च्या जागी MB लिहिलो, R च्या जागी RB लिहिलो. मास काढायचा आपल्याला तर आपण MA च्या फॉर्म मध्ये दोघांना बी घेऊन येऊ. म्हणजे पाहता RA डिवाइड मध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लिकेशन म्हणजे हा GA इंटू RA स्क्वेअर डिवायडेड बाय हा G इकडे घेऊन येऊ डिवायडेड बाय काय होईल आपला हा G इज इक्वल टू करायला आपला इकडं MA. तशाच प्रकारे हा GB या RB ला इकडे घेऊन येऊ इंटू RB स्क्वेअर डिवायडेड बाय G इज इक्वल टू MB. MA ची व्हॅल्यू आली आपल्याकडे ना MB ची व्हॅल्यू आली आपल्याकडे. आता आपण काय करू MA डिवायडेड बाय MB करू. MA डिवायडेड बाय MB. आता पहा MA ची व्हॅल्यू काय आली आपली GA RA स्क्वेअर डिवायडेड बाय G अपॉन हे वाली काय व्हॅल्यू आहे आपली MB ची GB RB स्क्वेअर डिवायडेड बाय G. हा मोठा G कटला. आता इथं करायला आपला MA डिवायडेड बाय MB इज इक्वल टू इथं करायला आपला GA इंटू RA स्क्वेअर डिवायडेड बाय GB इंटू RB स्क्वेअर. आता आपण एक एक व्हॅल्यू जी आहे ते पुट करू. आता पहा इथं आपण हे दोन बॉक्स मध्ये दोन व्हॅल्यू काढलो होतो, जर तुम्हाला आठवण असेल तर, नसेल तर तुम्ही इथं पाहू शकता, काही डाऊट नाही. पहा आता RB ची व्हॅल्यू आहे 2RA, RB च्या जागी आपण काय लिहू शकतो 2RA आणि GA ची व्हॅल्यू आहे 2GB. पहा मग आता एक काम करू, GA इज इक्वल टू लिहून घेऊ आपण 2GB इंटू RA म्हणजे काय आपला RA च्या जागी आपण RS लिहून घेऊ RA स्क्वेअर डिवायडेड बाय GB च्या जागी आपण GB's लिहून घेऊ इंटू RB म्हणजे काय पहा आपला RB म्हणजे 2RA. पहा मग आता RB च्या जागी लिहू आपण 2RA आणि याचा करू आपण स्क्वेअर इज इक्वल टू इथं पहा हा GB कॅन्सल 2RA स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4 RA चा स्क्वेअर म्हणजे RA स्क्वेअर कॅन्सल 2 बाय 4 म्हणजे किती होते 1 बाय 2. इथं आला आपला MA डिवायडेड बाय MB. क्रॉस मल्टिप्लाय करू 2MA is equal to MB, therefore MB is equal to 2 times MA.
अशा प्रकारचा जो आहे हा आपला एवढा आन्सर आहे. पहा काय कठीण नाही आहे, इझी आहे. फक्त आपण याला थोडासा डोका लावून चांगला सॉल्व्ह करायचा आहे. इथून एवढा आणि हा एवढा, एवढूसा क्वेश्चन आहे. इथं आपण हा जो दूर दूर लिहिला म्हणून थोडासा मोठा वाटतंय, पण हा एकदम इझी क्वेश्चन आहे. अशा प्रकारे जो आहे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर आपण पाहू सी वाला क्वेश्चन. मग आता हा सी वाला पण एकदम इझी क्वेश्चन आहे. The mass and weight of an object on the earth are 5 kg and 49 न्यूटन. एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास दिलाय आणि त्याचा वेट दिलाय, म्हणजे एम ची व्हॅल्यू दिली आहे आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली आहे. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन द मून? अज्युम दॅट द ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 ऑफ दॅट अर्थ. आता पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचा मास दिलाय अर्थवर आणि मूनवर तुम्हाला काढायचा आहे. मग कसा करू शकतो आपण? आता पहा सी वाला क्वेश्चन. मास दिलाय एम इज इक्वल टू किती आहे हा 5 kg. वेट दिलाय डब्ल्यू किती दिलाय हा 49 न्यूटन. बरोबर आहे. आता नाव आपल्याकडे फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. डब्ल्यू इज इक्वल टू करा ते आपला एम जी. डब्ल्यू किती आहे 49 इज इक्वल टू एम किती आहे 5 इंटू जी. याला इकडे घेऊन जाऊ. 49/5 इज इक्वल टू जी. मग जी इज इक्वल टू किती येईल हा, याचा जर डिवाइड करू तर आपण येईल हा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कशासाठी झाली? फॉर अर्थ. कशासाठी झाली हे? फॉर अर्थ. आता आपल्याला कशासाठी काढायची आहे? मून साठी. मूनची जी आहे फॉर मून चंद्रा. आता पहा इथं आपण अर्थ साठी आहे तर जीई लिहू शकतो, ठीक आहे. मून साठी आहे तर हा जीएम लिहू शकतो. जीएम जो आहे तो 1/6 आहे कोणाच्या? अर्थच्या. तर जीएम इज इक्वल टू 1/6 इंटू 9.8 येईल. जीएम इज इक्वल टू इथं आपण लिहू शकतो 9.8 डिवायडेड बाय 6. जीएम इज इक्वल टू 9.8/6 जर कराल तर हा येईल 1.634 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आली जी ची व्हॅल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. डब्ल्यू इज इक्वल टू एम एम एम. आता पहा मास जो आहे कोणता, तुम्ही इथं राहा, मूनवर जा, ज्युपिटरवर जा का कुठे जा, मास जो आहे तो सेम राहील. त्यामुळे मास किती राहील 5 इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे 1.634. मग याचा जर मल्टिप्लाय कराल तर तो येईल आपला 8.17 आणि हा राहतो आपला न्यूटन मध्ये. आणि मास जो आहे एम इज इक्वल टू किती राहील 5 kg. मास तर बदलत नाही, बदलते का आपला वेट. काऊन बदलते? कारण की जी ची व्हॅल्यू बदलते म्हणून. इथं जी एम लिहू शकतो आपण. अशा प्रकारचा जो आहे आपण हा आन्सर छोटासा काढू शकतो. ओके. आता पहा डी वाला क्वेश्चन. An object thrown vertically upward reaches the height of 500 meter. What was its initial velocity? आता पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा ऑब्जेक्ट वरतून समजा का खाली पडत आहे तर त्याची इनिशियल वेलोसिटी वरती आहे, वरती तो पहिले स्टॉप मध्ये आहे, त्याची इनिशियल वेलोसिटी राहील 0 आणि त्याला काहीतरी फायनल वेलोसिटी भेटत आहे. पण समजा का एखादा ऑब्जेक्ट आपण खालून वर फेकत आहोत, खालून जर वर फेकत आहोत तर आपल्याला काहीतरी इनिशियल वेलोसिटी द्यावी लागेल. पण तो ऑब्जेक्ट वरपर्यंत जात आहे, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी तो तिथं थांबल आणि मग वापस येईल. म्हणजे त्याची फायनल वेलोसिटी जी राहील ते 0 राहील. दोन गोष्टी लक्षात ठेवा, वरतून जर आपण खाली फेकलो तर मग इनिशियल वेलोसिटी किती राहील 0 आणि फायनल वेलोसिटी काहीतरी राहील. पण खालून एखादी गोष्ट वर फेकत आहोत तर त्याची इनिशियल वेलोसिटी राहील आणि फायनल वेलोसिटी 0 राहील. हाईट दिली आहे. हाईट म्हणजे एक प्रकारचं काय होते आपला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट जो आहे तोच आपण मीटर मध्ये मोजणार आहोत ग्रॅव्हिटेशन मध्ये. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी? आता पहा पहिले आपण हा एक पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ की त्याचा इनिशियल वेलोसिटी किती राहील. आता डी वाला क्वेश्चन हा सगळ्यात पहिले जे गिवन आहे ते लिहून घेऊ आपण. गिवन दॅट का गिवन आहे आपल्याला? डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू 500 मीटर. आता एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो वरतून आपण खाली फेकत आहोत म्हणजे व्ही ची व्हॅल्यू किती राहते? फायनल वेलोसिटी 0. इनिशियल वेलोसिटी जी आहे ते आपल्याला काढायची आहे. आता तुम्हाला जी ची व्हॅल्यू दिली आहे का त्याच्यामध्ये? जी ची व्हॅल्यू पहा दिली आहे इथं. अज्युम जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण वरतून खाली एखादा ऑब्जेक्ट येतात तर जी त्याला खिचत आहे, ऑब्जेक्ट बी खालीच येत आहे आणि जी बी त्याला आपल्याकडेच खिचत आहे, दोनही सेम डायरेक्शन मध्ये आहे, तेव्हा जी ची व्हॅल्यू राहते पॉझिटिव्ह. पण एखादा ऑब्जेक्ट आपण खालून वर फेकत आहोत, जी त्याला इकडे खिचत आहे पण हा ऑब्जेक्ट
वर जात आहे, एकामेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. जेव्हा एकामेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये राहते तेव्हा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह राहते. जी ची व्हॅल्यू कशी राहते? निगेटिव्ह. वरून खाली येत आहे तर जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, खालून वर जात आहे तर जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह. आता पहा इथं जी इज इक्वल टू दिलाय तुम्हाला 10, पण इथं का कन्सिडर करू आपण -10 मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर आता आपण फॉर्म्युला यूज करू. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. 2as आहे, पण a च्या जागी आपल्याला काय यूज करायचं आहे? g. मग इथं लिहू आपण 2gs. v ची व्हॅल्यू किती आहे? 0 इज इक्वल टू u ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे प्लस 2, g ची व्हॅल्यू किती आहे? -10 इंटू s ची व्हॅल्यू किती आहे? ते आहे 500. आता पहा 0 इज इक्वल टू u स्क्वेअर. आता हा प्लस इंटू मायनस म्हणजे होईल मायनस. आता 2 इंटू 500 म्हणजे किती होईल? 1000. 1000 इंटू 10 म्हणजे किती होईल? हा 10,000. याला इकडे घेऊन जाऊ म्हणजे हा काय होईल? u स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 10,000. टेकिंग स्क्वेअर रूट समजा केलो आपण. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट समजा घेतलो तर मग u इज इक्वल टू किती येईल? 100 मीटर पर सेकंड. हे आली आपली इनिशियल वेलोसिटी 100 मीटर पर सेकंड. हा झाला आपला या क्वेश्चनचा पहिला पार्ट. आता आपल्याला फाइंड करायचा आहे दुसरा पार्ट. आता तुम्हाला काय म्हणते? कुठे गेला? हा इकडे आहे. हाऊ लॉंग द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. समजा आपण वर फेकलो तर तो किती वेळानंतर म्हणते का तो खाली येईल. आता किती वेळानंतर खाली येईल म्हणजे तुम्हाला काय काढायचे? टी ची व्हॅल्यू. नाव आपल्याकडे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे v इज इक्वल टू u प्लस at. a च्या जागी आपण काय लिहितो? g, gt. v ची व्हॅल्यू तर आली आहे आपल्याकडे 0, u ची व्हॅल्यू आत्ताच काढलो आपण 100. मग 100 प्लस g ची व्हॅल्यू -10 इंटू t ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 0 इज इक्वल टू 100 मायनस 10t. तर -10t ला इकडे घेऊन जाऊ. 10t इज इक्वल टू 100. आता t इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 10. 100 डिवायडेड बाय 10 म्हणजे t इज इक्वल टू आला 10. आता तुम्ही म्हणाल सर इथं 20 सेकंड उत्तर दिसत आहे तुमचा तर 10 आला. पण आता बाळांनो जेवढा टाइम वर झाले जाईल तेवढाच खाली आले बिलाय. म्हणजे यालाच का करायचं आहे? बट ऑब्जेक्ट गोज अपवर्ड अँड कम डाउनवर्ड at same time. Therefore t is equal to 2 into 10. Therefore t is equal to 20 सेकंड. अशा प्रकारे जो आहे आपण हा डी वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट ई वाला क्वेश्चन. EFG 3 क्वेश्चन राहिले आपले. पाहून घ्या आता. मग आता हा क्वेश्चन काय म्हणते? इफ बॉल फॉल्स ऑफ द टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. आता पहा तुम्हाला मी काय म्हणलो? तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 4 कोणत्या कोणत्या 4 गोष्टी लक्षात ठेवाल? तुमची पहिली गोष्ट आहे एक होता राजा एक होती राणी, 2 नंबर खतम कहाणी. हे वाली गोष्ट नव्हे. गोष्ट कोणती आहे? गोष्ट अशी आहे एखादा ऑब्जेक्ट वर आहे, वरून तो खाली येत आहे. काय होत आहे? तो वरून तो खाली येत आहे. म्हणजे वरून खाली येत आहे. हा वे वर आणि ह्या वे खाली. वरून जेव्हा एखादा ऑब्जेक्ट खाली येत आहे तेव्हा u ची व्हॅल्यू किती राहील? इथं 0 आणि v ची व्हॅल्यू काहीतरी राहील. त्याच्यानंतर वरून जेव्हा खाली येत आहे तर g ची व्हॅल्यू जी राहील ते राहील आपली पॉझिटिव्ह. कशी राहील? g ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. पण एखादा ऑब्जेक्ट खालून वर जात आहे तेव्हा u ची व्हॅल्यू काहीतरी राहील, v ची व्हॅल्यू फायनल वेलोसिटी हे 0 राहील. त्याच्यानंतर खालून वर जात आहे तर g ची व्हॅल्यू राहील हे मायनस निगेटिव्ह. हे गोष्टी तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. तुम्हाला सगळेच्या सगळे जे आहे न्यूमेरिकल इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता पहा हा आपला क्वेश्चन काय म्हणते? अ बॉल फॉल्स ऑफ द टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. एक टेबलवर बॉल ठेवलो, टेबलवर बॉल ठेवलो म्हणल्याबरोबर तुम्हाला समजलं पाहिजे का याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे. आता ई वाला क्वेश्चन बिना पाहता आपण गिवन दॅट मध्ये लिहून टाकू. गिवन दॅट u इज इक्वल टू 0. टाइम दिला आपल्याला 1 सेकंड. किती दिला टाइम? 1 सेकंड. अज्युम g इज इक्वल टू 10.
वरून खाली पडताय जी पॉझिटिव्हच राहील. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. स्पीड म्हणजे काय होती, इथं कोणती वेलोसिटी, फायनल वेलोसिटी काढायची आहे. अँड हाईट ऑफ द टेबल. हाईट कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. पहा मग आता एकदम सिंपल क्वेश्चन आहे. याला आपण सॉल्व्ह कसा करू. सगळ्यात पहिले आपण न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन लावू. v इज इक्वल टू u प्लस एटी. u प्लस एटी, पण ए च्या जागी काय लावायचं आपल्याला आता, जी. v ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. u ची व्हॅल्यू किती आहे पहा, 0 प्लस g ची व्हॅल्यू किती आहे 10 इंटू t ची व्हॅल्यू किती आहे 1. v इज इक्वल टू 0 प्लस 10 इंटू 1 म्हणजे 10 आणि हा राहते मीटर पर सेकंड. हे आली आपली v ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड. आता दुसरा काढायचा आहे आपल्याला एस ची व्हॅल्यू. तर मग एस ची व्हॅल्यू कशी काढू. नाव आपल्याकडे न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, पण ए च्या जागी आपण लावू जीएस. ठीक आहे. आता व्ही ची व्हॅल्यू आताच काढलो 10, 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू यू ची तर व्हॅल्यू 0 आहे, 0 प्लस 2 इंटू जी ची व्हॅल्यू आहे 10 इंटू एस ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 100. ठीक आहे. इज इक्वल टू 2 इंटू 10 म्हणजे किती 20 इंटू एस. याला इकडे घेऊन जाऊ. 100 डिवायडेड बाय 10t इज इक्वल टू एस. एस इज इक्वल टू 0 0 कॅन्सल. हा येईल आपला 5 मीटर. तर मग टेबलची हाईट जी आहे ते किती मीटर आहे आपली 5 मीटर. पहा मग आता हा आपला आन्सर आला. पहिला 10 मीटर पर सेकंड केलं रे. पहिला 10 मीटर पर सेकंड, त्यानंतर 5 मीटर. इथं लिहून घेऊ. देअरफॉर वेलोसिटी is 10 meter per second and height of table is 5 meter. बस एवढा सिंपल जो आहे क्वेश्चन आहे छोटासा. 2 मार्क लेण्याचे भरपूर असे जास्त चान्सेस याचे बनत आहे. त्यानंतर आपण पाहू एफ वाला क्वेश्चन. The mass of the earth and moon are 6 into 10 to the power 24 kg and 7.4 into 10 to the power 22 kg respectively. The distance between them is 3.84 into 10 to the power 5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between two objects. आता पहा इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एफ ची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला काढायची आहे. मास दिलाय सगळ्यात पहिले एफ वाला क्वेश्चन आहे. गिवन दॅट मास ऑफ अर्थ म्हणजे आपण काय म्हणू शकतो एमई इज इक्वल टू किती आहे तो 6.4 दिलाय ना. नाही 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg आणि मास ऑफ मून म्हणजे आपण mm म्हणू शकतो मामा mm 7.4 इंटू 10 टू द पॉवर 22 kg. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे आर ची व्हॅल्यू दिली आहे 3.84 इंटू 10 टू द पॉवर 5 किलोमीटर. आता हे किलोमीटर मध्ये व्हॅल्यू दिली आहे, याला मीटर मध्ये काढायला लागेल. 3.84 इंटू 10 टू द पॉवर 5 किलोमीटरचा मीटर मध्ये करासाठी 10 टू द पॉवर 3 न मल्टिप्लाय करू. मग हा किती होईल 3.84 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर. हे झाली आपली आर ची व्हॅल्यू. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे एफ चा. एफ इज इक्वल टू काय राहते आपला जी एम एम बाय आर स्क्वेअर. आता पहा F is equal to G M M by R square. आता इथं फर्स्ट ऑब्जेक्ट ना सेकंड ऑब्जेक्ट. फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणजे कोणता आहे अर्थ, सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे कोणता आहे मून MM. मग आपल्याला F ची व्हॅल्यूज काढायची आहे. G ची व्हॅल्यूज आपल्याला दिली बी आहे 6.7 इंटू 10 टू द पॉवर -11 बरोबर आहे. इंटू मास ऑफ अर्थ किती आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24 इंटू मास ऑफ मून किती आहे 7.4 इंटू 10 टू द पॉवर 22 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू किती दिली आहे 3.84 इंटू 10 टू द पॉवर 8 आणि आर चा काय करायचा आपल्याला स्क्वेअर. पहा मग आता एफ इज इक्वल टू एक काम करू 6.7 इंटू 6 इंटू 7.4 इंटू या 10 टू द पॉवर वाल्याला इकडे देऊन घेऊ 10 टू द पॉवर -11 10 टू द पॉवर 24 10 टू द पॉवर 22 डिवायडेड बाय हा स्क्वेअर मध्ये आहे. स्क्वेअर म्हणजे काय होते एक्स चा स्क्वेअर म्हणजे कसा लिहू शकतो आपण एक्स इंटू एक्स. याचा स्क्वेअर म्हणजे त्याला 2 वेळा लिहायचा आहे 3.84
इंटू 3.84 इंटू 10 टू द पॉवर 8 टू द 16. ओके. आता याचा जो कॅल्क्युलेशन आहे हा भरपूर मोठा असा कॅल्क्युलेशन आहे. आता मला सांगा रे तुम्ही एक गोष्ट, कधी मास ऑफ अर्थ बदलू शकते का? कधी मास ऑफ मून बदलू शकते का? कधी त्यांच्या मधला डिस्टन्स बदलू शकते का? जेव्हा काहीच बदलू शकत नाही तर मग याचा आन्सर बदलू शकते का? नाही बदलू शकत. मग सरळ सरळ तुम्हाला आन्सर लक्षात ठेवायचा आहे 2 इंटू 10 टू द पॉवर 20. डायरेक्ट इथे लिहून टाकायचा 2 इंटू 10 टू द पॉवर 20 न्यूटन. डायरेक्ट तुम्ही हा एवढा लक्षात ठेवा. सरळ सरळ तुम्हाला जर कॅल्क्युलेशन केलं इथून जे आहे कोणती व्हॅल्यू कटत नाही जनरली लवकर, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट काहीच बदलू शकत नाही ना इथून. मास ऑफ अर्थ नाही बदलत, मास ऑफ मून नाही बदलत, कधी अर्थचा मास नाही बदलत, मून नाही बदलत, डिस्टन्स नाही बदलत, तर मग उत्तर कसा बदलल? इथं ते वेगळे व्हॅल्यू देऊच नाही शकत. जर असा क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायचा आहे 2. आन्सर काय याचा 2. 2 इंटू 10 टू द पॉवर 20. आता हे अशी कंडिशन आहे, इथं समजा तुम्ही जर कॉन्सेप्ट कडे गेले तर तुमचा जो आहे अभ्यास थोडासा कमी होईल. इथं तुम्हाला फक्त लर्न करायचा आहे, रट्टा मारायचा आहे. कॉन्सेप्टचे दिवस तुमचे गेले वर्षभरात होते. आता पाहू याच्यातला लास्ट क्वेश्चन. हा सुद्धा क्वेश्चन जसा हवाला होता कॅल्क्युलेशन वाला तसाच हवाला बी आहे. मला सांगा सनचा मास बदलू शकते का? तर नाही बदलू शकत. इथं बी तसाच दिलाय पहा. द मास ऑफ अर्थ पहा, त्या क्वेश्चन मध्ये बी मास ऑफ अर्थ जो होता हा जर क्वेश्चन पाहाल तुम्ही एफ वाला ना जी वाला क्वेश्चन पहा, एफ मध्ये बी मास ऑफ अर्थ जो आहे तो 6 इंटू 10 टू द पॉवर 24 असा आहे. इथं बी मास ऑफ अर्थ आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24 असा आहे. बिकॉज अर्थचा मास बदलूच शकत नाही. आता हाही तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे. पहा मग आता द मास ऑफ अर्थ इज 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. मग इथं लिहून घेऊ आपण जी वाला क्वेश्चन, मास ऑफ अर्थ ME इज इक्वल टू 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. हा कॉन्स्टंटच मास आहे. त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड द सन म्हणजे आर ची व्हॅल्यू डिस्टन्स दिलाय तुम्हाला, किती आहे तो 1.5 इंटू 10 टू द पॉवर 11 मीटर. हा सुद्धा कधीच बदलू शकत नाही. इफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, हा बी कधीच नाही बदलत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय होते एफ, किती दिला आहे तो 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22 न्यूटन. त्यानंतर व्हॉट इज द मास ऑफ सन म्हणजे एम, मास ऑफ सन म्हणजे MS म्हणू शकतो आपण. हा काढायचा. इथं तुम्हाला जी ची व्हॅल्यू हे सुद्धा कधीच बदलत नाही, 6.7 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता मास ऑफ सन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 1.96 इंटू 10 टू द पॉवर 30 kg. 1.96 इंटू 10 टू द पॉवर 30 kg. आता पहा याला आपण सॉल्व कसा करू. नाऊ आपल्याकडे फॉर्म्युला आहे. का फॉर्म्युला आहे रे आपल्याकडं? F इज इक्वल टू G M बाय R स्क्वेअर. M म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणजे मास ऑफ अर्थ, सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे मास ऑफ सन. F ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, किती आहे 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22 इज इक्वल टू G ची व्हॅल्यू सुद्धा दिली आहे तुम्हाला 6.7 इंटू 10 टू द पॉवर -11. ME ची व्हॅल्यू सुद्धा दिली आहे तुम्हाला 6 इंटू 10 टू द पॉवर 10 टू द पॉवर 24 डिवायडेड बाय इथं इंटू MS ची व्हॅल्यू काढायची आहे. R ची व्हॅल्यू पण दिली आहे तुम्हाला, किती आहे 1.5 इंटू 10 टू द पॉवर 11. याचा का करायचा आपल्याला स्क्वेअर. MS काढायची आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी जी आहे इकडे घेऊन येऊ. इथं काय होईल पहा 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22 इंटू हा स्क्वेअर आहे म्हणजे याला दोन वेळा लिहायला लागेल आपल्याला 1.5 इंटू 1.5 इंटू 11 दुने 22 10 टू द पॉवर 22 डिवायडेड बाय हे वरती आहे तर हे खाली जाईल 6.7 इंटू 10 टू द पॉवर -11 6 इंटू 10 टू द पॉवर 24 इज इक्वल टू MS. आता इथूनच डायरेक्ट नाही सोडवायचं, त्यांना वाटलं पाहिजे का हे जे आहे कुठेतरी रफ मध्ये सोडवले आहेत म्हणून हे 10 वाले जे आहे ते दूर दूर लिहून घ्यायचे. आता पहा 3.5 इंटू 1.5 इंटू 1.5 इंटू हा किती आहे 10 टू द पॉवर 22 आणि हा सुद्धा किती आहे 10 टू द पॉवर 22 अपॉन मध्ये का लिहाल तुम्ही 6.7 इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर -11 10 टू द पॉवर 24 इज इक्वल टू काय आपला मास ऑफ सन. आता याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट जरी आन्सर लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क भेटून जाईल. मास ऑफ सन इज इक्वल टू 1.96 इंटू 10 टू द पॉवर 30 kg. हा अशा प्रकारचा जो आहे मोठ्या क्वेश्चनला तुम्ही छोटा बनवू शकता फक्त तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लर्न करून.
आणि अशा प्रकारचे होते आपले हे ग्रॅव्हिटेशनचे न्यूमरिकल. हे इथंचे आहे, ओव्हर झाले आहे. याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन